शिवसेना शाखावळ यांच्या वतीने आयोजित तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वडगावमध्ये मोठ्या आनंद उत्साहात साजरा। दरवर्षी मोठ्या आनंदात पारंपरिक पद्धतीने तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवसेना शाखावळच्या वतीने वडगावमध्ये मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात येत असते। तर यावेळी वडगावमध्ये तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भव्य पालखी मिरवणूक सोहळा देखील साजरा करण्यात येत असतो। तर या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने वडगावातील ग्रामस्थ उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा गजर करीत ढोल ताशांच्या गजरात उत्सव साजरा करत असतात। तर चला पाहूया यावेळी शिवसेना शाखावळ आयोजित तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित लावली व यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। सर्वांना नमस्कार। निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजा गिराज शिव छत्रपती विनम्र अभिवादन। आज शिवसेना शाखावळ आयोजित शिवजयंतीच्या उत्सवा प्रसंगी उपस्थित सर्व गावातील मान्यवर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। सालाबाद प्रमाणे हा अखंड शिवसेनेचा उपक्रम जो शिवजयंतीचा चालू आहे त्याबद्दल मी प्रथम सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जनसामान्यांपर्यंत आणि या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुमच्या मार्फत होत असतं, म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराज हे यांचा इतिहास फक्त हा पराक्रमाचाच नव्हता, तर त्यांचे विचारांचा वारसा त्यांचा जो होता तो खरा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेम याची जी प्रेरणा दिली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे। आपण जेव्हा म्हणतो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा परकी आक्रमण होतात, आपल्या धर्मावर, आपल्या राष्ट्रावर, आपल्या जनतेवर अत्याचार होतात, त्यावेळेस आम्ही दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेतो असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे अर्जुनाला। तर मलाही तसंच वाटतं की ज्या वेळेस मुघलांचं साम्राज्य होतं आणि आया बहिणींवरती, आपल्या मंदिरांवरती, राष्ट्रावरती जो अतिरेक होत होता, अत्याचार होत होते, आणि अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं हा भगवंतांनी अवतार घेतला असं माझं ठाम मत आहे। कारण महाराजांनी ही स्वराज्य स्थापन करण्याची जी प्रेरणा त्यांना मिळाली आणि त्यांनी जे रयतेवर राज्य केलं, रयतेला जे शिकवलं की रयत कशी असावी आणि देशाभिमान कसा असावा। आता रात्री आपण न्याय बघितली तर प्रत्येकाच्या मनामध्ये काय होतं, आपला देश जिंकावा हीच भावना, देशप्रेम, राष्ट्रप्रेम ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे। त्यांनी शिकवलं की प्रथम राष्ट्र, मग गुरु, मग आई आणि मग देश, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे। आणि म्हणून आपण या विद्यार्थ्यांना ही राष्ट्रप्रेमाची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण घेतली पाहिजे। आणि पुन्हा एकदा शिवसैनिकांना, या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। हा उपक्रम असा चालू राहून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि ते कार्य तुम्ही करत आहात। धन्यवाद। मंडळी, खरं म्हणजे प्रोटोकॉल शिकतो, ओबीसी साहेबांचे पुढे बोलायला पाहिजे होतो, माफी मागतो त्यांची। ओबीसी साहेबांची शिक्षण बाबांचे 2 शब्द बोला। आज शिवजयंतीचे औचित्य साधून आपण सर्व मंडळी जमलेलं आहे, तिथे जमलेलं आहे। आपले ज्येष्ठ नागरिक हरिचंद्र गुरु साहेब, आमचे रोखीचे सहकारी, आमचे गुरु, प्रथम नागरिक सरपंच सचिनजी पाटील, विभाग प्रमुख चक्रधरी पाटील, दक्षिण शाखा प्रमुख अनंतराव भांबरेजी, विजय भांबरेजी, जयरामजी, रामदास पाटील,
आमचे दादा कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही काही असो, इंद्रपाल शेठची होळी आणि इथे जमलेले सर्व माझे सहकारी परम मित्र माजी सरपंच सदाशिवराव पाटील साहेबजी, आपल्या नवनिर्वाचित महिला अध्यक्षा सुगंधाजी पाटील आणि मान्यवर तिथे जमलेले पण चुकून मागून राहिला असेल तर माफ करा. मित्रांनो, महाराजांबद्दल ओबीसी साहेबांनी बरेचसे काही सांगितले, काही सांगायला जागा ठेवलीच नाही. मी आयोजकांचे अतिशय धन्यवाद मानतो की तळागाळाचे याच्यात जाऊन सगळ्यांना सांगून हे करून हे लोक हे जमवणे आणि आजच्या दिवसाची जी गर्दी जमवणे हे शाखेच्या मंडळीला हे करतो. हरिश्चंद्र भोईर साहेब असं इंद्रपाल हे मंडळी कुठल्याही कार्यक्रमाला राहतात. जसं आपल्या गावचं आहे 100 गाव गटामध्ये 25 नसेल तिथे 100 गाव गटामध्ये म्हणतो हे एक गाव एक गणपती, एक गाव एक होळी आणि शिवजयंतीला सर्व मंडळी त्याच्यात सर्व राहतो. मला 2 शब्द बोलण्याची आयोजकांनी संधी दिली, तुम्ही आहे त्याच्यावर भाषणे झालेले आहेत. प्रोटोकॉल म्हणजे आताचा जो काही हे ते शुभेच्छा देतो, या आपला आभार मानतो. आज दरवर्षीप्रमाणे आणि ही परंपरा मला वाटते बऱ्याच वर्षापासून ही चालू आहे या गावामध्ये. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने शिवसेना शाखा वलतर्फे आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी 20 वर्षापूर्वी बोललेलो होतो इथं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं. तेव्हा काही कारणास्तव आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्याला विरोध केला. परंतु आज आमच्या या वलळ गावामध्ये जे एवढे शिवप्रेमी आहेत किंवा आम्ही दरवर्षी जो शिवजयंती साजरा करत असतो तर त्यांच्या प्रेमापोटी किंवा त्यांच्या आग्रहास्तव आज सचिन पाटील सरपंच सचिन पाटील यांचं मी खास आभार मानीन. त्यांनी शिवाजी महाराज स्मारक व्हावं त्यासाठी त्यांनी त्या ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर केलेला आहे. आणि या ठरावाला सर्वांनी गावांनी म्हणजे कुठलाही पक्ष असेल कुणी विरोध करू नये आणि हा जो कार्यक्रम आहे हा सुरळीत पार पाडावा अशी मी शिवमाती चरणी प्रार्थना करतो. खरोखर महाराजांनी आज जे त्यांचा इतिहास आहे किंवा त्यांनी केलेले पराक्रम, त्यांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि जे त्यांनी राज्य कारभार केला त्याच्यामुळं त्यांचा जो इतिहास हा आपल्या आजच्या या तरुण पिढीमध्ये जागृत राहावा आणि त्याच्यापुढे या शिवजयंतीचे कार्यक्रम हे होत जावं. तर आम्ही आहोत तो पण आम्ही करतच राहू, पण याच्यापुढे आमची जी पिढी आहे त्यांनीसुद्धा हा कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही कार्यक्रम परंपरा ही चालू ठेवावी. आणि जो आता शिवाजी महाराजांचा जो स्मारक होणार आहे त्याला मी प्रत्येक पक्षाला विनंती करतो की प्रत्येक नागरिकाला विनंती करेन की कुणी याला विरोध न करता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक या वलगावमध्ये झाला पाहिजे अशी सर्वांची आमची इच्छा मी व्यक्त करतो. आणि तो मला वाटते कार्यक्रम यशस्वी होईल याचा तिथील मात्र शंका नाही. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये महिला मंडळ आणि तरुण वर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमचे विद्यार्थी जे आहेत शाळेमधले त्या लोकांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सगळं गावकऱ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम आजच्या या शिवजन्मोत्सवाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. शिवसेना शाखा वळ सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना शाखा वळच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार आज आपण इथे साजरी करत आहोत. आपण प्रश्न विचारलात की साधारण शिवजयंतीचा उत्सव कधीपासून साजरा होतोय, तर जे आमच्या शिवसेना शाखेचे जे अगोदरचे संस्थापक होते आता ते मला सुद्धा माहित नाही साधारण कधीपासून, म्हणजे मी लहान असल्यापासून हा उत्सव साजरा होत होता. अगोदर श्री पंढरीनाथ पाटील यांचं आता जे घर आहे या ठिकाणी हा उत्सव शाखेच्या वतीने साजरा व्हायचा. आज आपण बघतो की शिवजयंती आपण साजरा करतो. 19 तारखेला आपण साजरी केली, ती आपण तारखेप्रमाणे केली. पण मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की आपले
जे सण आहेत हे सण आपण तिथीनुसार साजरा करतो आणि शिवरायांची जयंती हे एक सण म्हणून आपण आजच्या दिवशी हे उत्सव साजरा करतो. गावातील सर्व बघितलं असेल आपण, लहान थोर सर्व मंडळी यामध्ये सहभागी होतात आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाते आणि त्या माध्यमातून गावामध्ये सर्व एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात. अगदी खरं बोललात, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका विशिष्ट जाती धर्माचे नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. हेच अनुसरून आज आपण बघितलेलं असेल की कित्येक वर्षाचे स्वप्न होतं की एक स्मारक या गावामध्ये झालं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने आज हे पहिलं पाऊल पडलेलं आहे. आणि मला आशा आहे की कुठल्याही अडीअडचणीविना आणि अडथळ्याविना ते पूर्ण होईल आणि आपल्या गावाचं सुद्धा एक नाव एक आदराने घेतलं जाईल की जेणेकरून तिथे एक महाराजांचं स्मारक आहे. आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्त मी भिवंडीवासियांना आणि शिवभक्तांना जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते. तसेच आमचे उद्धव शिवसेना शाखा प्रमुख अनंतजी भांबरे साहेब, चक्रधरी पाटीलचे विद्यमान सरपंच सचिन पाटील, पूर्ण शिवसेना शाखा यांच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम हा उत्सव साजरा केला जातो आणि पूर्ण गावाची या जयंतीला उत्सव असते. या उत्सवाला पूर्ण गावाचा समर्थन असतो आणि पूर्ण गाव हा या जयंतीला हजेरी देते. आज या याच्यामध्ये पक्षभेद बाजूला ठेवून सर्व महाराजांच्या जयंतीला आनंद आणि 2 तासांच्या गजरात ही उत्सव साजरा केला जाते. आणि शिवसेना शाखा आमची भिवंडीमध्ये ही पहिली शाखा अशी आहे नेहमी त्यांच्या माध्यमातून आनंद बाबरे साहेब झाले, चक्रधरी पाटील साहेब झाले, त्यांच्या माध्यमातून वयोगटाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम या शाखेच्या वतीने साजरे केले जातात. 35 वर्ष येतात. गेल्या 35 वर्ष हा कार्यक्रम मला तर वाटतं मी 8वीला होतो, 5वीला शाळेत होतो. त्या दिवसापासून मी बघतो अनेक कार्यक्रम ही शाखा आयोजित करते. त्या शाखेचे मी प्रथम भिवंडी काँग्रेसच्या वतीने आभार व्यक्त करतो. मला इथं बोलायला मान सन्मान त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. शाखा वळ ग्रामस्थ मंडळ वळ यांच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरे केले. या शिवजयंती उत्सवात नेहमीप्रमाणेच एक वेगळा रंग स्वरूप आलेला असतोय. कारण जिथं शंखनाद होतोय, कुठं लेझिमचा आवाज येतोय, कुठं ताशाचा आवाज येतोय, तर कुठं आपल्या कलागुणांना सादर करण्याची एक भूमिका विद्यार्थी करायला मिळते. अशा या वळगावमध्ये होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण यशवंत कीर्तिवान जाणता राजा या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्या राजानेच खऱ्या अर्थाने रयतेला सुख दिलं. म्हणून तुम्हा सर्वांच्या मनामध्ये बसलेलं काही असलेलं एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आदर करतोय आपण आणि त्यांच्या आदरायुक्त पद्धतीनेच आपण या जनतेला जनतेचं राज्य द्यावं अशी माफक अपेक्षा करतोय. कारण छत्रपती नुसते छत्रपती होऊन गेले नाही, तर त्यांचा आदर्श तुम्ही आम्ही नव्हे या जगाने घ्यावा. म्हणून या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला तर जगामध्ये त्यांच्या शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरा होतात. पण या त्यांचा जन्म ज्या भूमीमध्ये झाला ते महाराष्ट्र राज्याची भूमी आणि तिथं आपण जन्मले आपलं भाग्य आहे. म्हणून पुन्हा एकदा राजे अनेक होऊन जातील, पण छत्रपती एकच राहतील. छत्रपती एकच राहतील. धन्यवाद.